नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघताय माझा चॅनल अरुण गोडबोले. विचार तरंग ही आपली मालिका चालू आहे. त्यातला आता 49वा भाग. अनेक प्रसंगांनी मनात आलेले विचार मी आपल्यासमोर मांडतोय. आणि आज मला विवाह संस्थेचे भवितव्य या विषयावरती काही बोलायचं आहे. 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी बरेचदा कामानिमित्त पुण्याला जायचो. मला एस टीने जायचो. तर दर खेपेला बहुतेक दर सोमवारी मला एक गृहस्थ भेटायचे. बँकेत नोकरीला होते. म्हणलं काय दरवेळा तुम्ही सोमवारी पुण्याला कसे काय? ते म्हणले मुलाच्या लग्नाच्या खटपटीत आहे. मला एकदम धक्का बसला की पूर्वी आपण असं ऐकत होतो की मुलीचे लग्न जमवायचं म्हणजे जोडे जेवायला लागायचे. राम गणेश गडकरी विख्यात नाटककार जे बाळकराम या टोपण नावाने लिहायचे, त्यांनी ठकीचं लग्न असं एक मोठे विनोदी मालिका लिहिली ती की मुलीचं लग्न जमवताना किती त्रास होतो, वधूपित्याला काय काय सहन करावं लागतं. आणि आता तो काळ जाऊन आत्ता काळ आला आहे, तो आता वरपित्याला जोडे झिजवायचा काळ आहे का असं हल्ली मला वाटायला लागलेलं आहे. कारण गेल्या काही वर्षांनी जर परिस्थिती बघितली आपण, एका दृष्टीनं सामाजिकदृष्ट्या स्त्रियांच्या दृष्टीनं उन्नतीचा काळ. एकेकाळी स्त्रियांना शिक्षण घ्यायला खूप विरोध व्हायचा. महात्मा फुले असतील, आगरकर असतील, अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले आणि स्त्रियांना शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला. शिक्षण घेऊ लागल्या. आणि आता बहुतेक प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. त्यामुळं त्या स्वयंभू झाल्या, स्वावलंबी झाल्या आर्थिकदृष्ट्या, आणि त्यांचे विचारही वेगळे प्रगत झालेले आहेत. त्यामुळं मला वाटते की शेवटी विवाह म्हणजे 2 नवरा आणि नवरी, वर आणि वधू यांनी आपल्या स्वतःला थोडीशी मोडा एक म्हणजे जमून घेऊन आनंदाने प्रपंच करावा, हा विवाह संस्थेचा हेतू. आणि सुप्रजा निर्माण करावी आणि आपल्याबरोबर समाजाचे काही कल्याण करावं, असा विवाह संस्थेचा हेतू. पूर्वीच्या काळी वरपक्षाकडे अडवणूक होत होती. मुलींना आपल्या मनाला मुरड घालून खूपदा मनाविरुद्ध विवाह करायला लागत होते. पण आता त्यातनं मधल्या काळामध्ये दोघांच्याही पसंतीचे प्रश्न आले आणि दोघांच्याही पसंतीला पूर्ण न्याय मिळत गेला आणि चांगली प्रथा निर्माण झाली. पण नंतरच्या काळात आता असं दिसतंय की मुली शिक्षणात पुढे गेल्या, नोकरी व्यवसायात पुढे गेल्या, आणि त्यामुळे त्यांची स्वतःची ठाम मतं बनली. आणि खूपदा मला असं अनुभवायला आलं की मुलीच मुलाला नाकारत आहेत. पूर्वीच्या काळात मुलं नाकारायची मुलींना. काही वेळा असं म्हणजे चांगलं होतं ते, पण म्हणलेलं आहे की मी 17 मुली पाहिल्या पण मुली पसंत केली नाही. आता उलटी परिस्थिती आली. काळी एक करण्याचं सूड घेत असतोच ना. तर ह्यात मला काय वाटतं की खूपदा विशेषतः मी सातारला राहतो आणि बरेच ठिकाणी असं मला ऐकायला मिळालं की मुलींच्या अपेक्षाव्यतिरिक्त पुण्यामध्येच नोकरी करणारा मुलगा पाहिजे. म्हणजे एक काळ असा होता की उत्तम शेती, नंतर कनिष्ठ ठेवून व्यापार आणि सगळ्यात कनिष्ठ नोकरी. आता उलटं झालं आहे. स्वतंत्र उद्योगापेक्षा सुद्धा मुलींना आपला पती उत्तम नोकरीवरती असावा, त्याला भरभक्कम पगार असावा असं वाटायला लागलं आहे. आणि गमतीला असेही म्हणतात की त्यांच्या अपेक्षा काय आहेत मुलींच्या. एखाद्या त्रस्त वधूपित्याला विचारलं तर तो म्हणतो की पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे मोठा, एक कमी कमी 3-4 खोल्यांचा, माझ्यापेक्षा जास्त पगार पाहिजे कारण मुलगी मिळवती आहे, माझ्यापेक्षा जास्त शिकलेलं पाहिजे, आणि कुटुंब मर्यादित हो, म्हणजे सासू सासरे शक्यतो नकोत, कुठली जबाबदारी त्यावरती नसावं. आणि ह्यामुळं होतं आहे काय की समजा एखादा मनुष्य साताऱ्यात आहे किंवा कराडला आहे किंवा कोल्हापूर सांगलीला आहे आणि त्याचा बऱ्यापैकी व्यवसाय आहे, चांगल्यापैकी उत्पन्न आहे, घर आहे, शेतीवाडी असेल कदाचित, त्याला मुलीच मिळत नाहीत. मुलीला तिथं राहणाऱ्या मुलींसुद्धा नवरा आपल्या इथला नको असतो. नवरा पुण्यातला हवा किंवा मुंबईचा हवा. मुंबईत तर येऊन गंमत आहे. असं ऐकतो की सेंट्रलच्या मुलींना वेस्टर्नचा नवरा नको असतो आणि वेस्टर्नच्या मुलींना सेंट्रलला अजिबातच नको असतो. आणि मग ह्यामुळं होतं आहे काय की आधीच शिक्षणामुळं मुलामुलींची वय वाढत चालली. अगदी आपण आरोग्यदृष्ट्या विचार केला तरी विशिष्ट वया मुलांचं किंवा मुलींचं लग्न होणं इष्ट असतं त्या सर्वांच्या दृष्टीनं. तसं होताना त्याला दिसत नाही. कारण मुलं शिक्षणामुळं शिक्षण पूर्ण होईपर्यंतच मुलं जवळजवळ 28-30 वर्षाची होतात. मुली बरोबरीने शिकत असतात, त्यांचे वय तेवढी होतात. आणि मग होतं काय की ह्या एवढ्या शिक्षणाच्या काळामध्ये बरेचदा बाहेर राहायला लागतं शिकायला शिकण्यासाठी.
पुढचं काही इंटर्नशिप असेल ती करायला लागते आणि त्यामुळे त्यांची मतं फार पक्की होत जातात. शेवटी असं आहे ना की दोघांनी एकमेकाच्या मताला कुठं ना कुठं मुरड घालायला पाहिजे, एकमेकाला अकोमोडेट केलं पाहिजे, आपलंच म्हणणं खरं करून चालता कामा नये. हे सगळं आता म्हणजे भूतकाळात जमा होत चालले. माझंच म्हणणं खरं असलं पाहिजे असं जर प्रत्येकजण म्हणला तर दोघांचं पटणार कसं हा प्रश्न उघड होणार आहे. आणि असं एक मला सुरुवातीला वाटायचं की हे म्हणजे मी ब्राह्मण आहे म्हणून ब्राह्मण जास्त माहिती असायचे, पण समाजात सर्व थरात माझा परिचय आहे. पण त्यामुळं हा जो प्रश्न आहे ना हा केवळ एका विशिष्ट जातीपुरता मान्यच नाही आहे. सर्व थरात, समाजाच्या सर्व थरात, म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणू की आरक्षण मागणाऱ्यांच्यापासून ते खुल्या प्रवर्गापर्यंत प्रत्येक प्रवर्गात हा माल आहे. माझ्या परिचयात एक आमदार आहेत, ते असंच म्हणत होते की हा विषय चालला होता काहीतरी. ते म्हणलं काय सांगायचं, आमची एक बँक आहे सहकारी बँक, आणि माझ्याकडं माणसं आमच्या गावात भागातली खूप त्यांच्याकडं साखर कारखाने आहे त्यामुळं लोक येत असतात. ते म्हणलं आमच्याकडे जवळ 200-200 टन ऊस घालणारा माणूस आहे, ज्या घरात मोटार कार आहे, ट्रॅक्टर आहे, बंगला आहे स्वतःचा आपल्या गावी. पण तो म्हणतो की माझ्या मुलाला तुमच्या बँकेत नोकरी द्या, भले ट्यूनची असली तरी चालेल. तुम्ही म्हणतो अरे असं कसं काय करणार, तुझं एवढं आहे, तू एवढा ऊस घालतोयस, एवढं पेमेंट तुला मी देतोय आणि नोकरीला कुठे मुलगा ठेवतो, माझ्याकडे ट्यूनच आहे, ट्यून असला तरी चालेल म्हणतो. बरं त्याला पगार दिला नाही त्याला, पण त्याला नोकरीला तुमच्याकडे असं असून दे, त्याशिवाय त्याचं लग्नच होत नाही आहे. आमच्या भागातल्या मुलीसुद्धा ग्रामीण भागातल्या लग्न करायलाच तयार, त्यामुळे नोकरीला मुलगा पाहिजे. ही अशी परिस्थिती आहे. म्हणजे गमतीनं त्यांनीच सांगितलं की एखाद्या पतसंस्थेच्या चेअरमनच्या मुलाला मुलगी मिळत नाही, चेअरमन असला तर त्यालाही मुलगी मिळत नाही, पण त्याच्यापासून नोकरीला असणाऱ्या पिऊनला मुलगी मिळू शकते. मी हे फार विरोधाभास आहे असं मला वाटतं. अर्थात दोन्ही बाजूनी काही चुका असतील, मी नाही म्हणत नाही, पण यांनी होतं काय की खूपदा मुलं 38-40 वर्षापर्यंत वेळ जातात आणि शेवटी नैसर्गिक भावना प्रत्येकाला असतात, त्यातनं काही वाममार्गाला जाण्याची शक्यता असते. मुलींची हीच परिस्थिती आहे. आणि आणखी ते गमतीचा भाग आहे. गमतीचा म्हणत नाही मी, हा आपण मान्य करायला पाहिजे की हा प्रश्न उभा आहे. अनेक मुलींना सिंगल पेरेंटिंग म्हणजे दत्तक घेईन फार तर मला पगार भरपूर आहे, नोकरी उत्तम आहे, माझं करिअर उत्तम आहे, किंवा व्यवसायाला तर करिअर उत्तम आहे, प्रोफेशनलला तर मी माझं मूल दत्तक घेईन ना. लग्नात बिघणं कोणी सांगितलं व्याप करायला. मी फार कुटुंब व्यवस्थेला एक विवाह संस्थेची अशी होणारी परवड ही एकूण कुटुंब व्यवस्थेलाही जास्त काय असं मला वाटतं. आपण अजूनही अमेरिकेचं अनुकरण काही बाबतीत करतो आणि काही बाबतीत करत नाही. तिथं असं होतं ना की मुलं शिकली की स्वतंत्र होतात. आईबापांची जबाबदारी त्यांच्यावरती नसते आणि आईबापही आपल्या मुलाचा एकदा त्याला बेसिक शिक्षण होईपर्यंत मदत केली की जबाबदारी घेत नाहीत. अजूनही आपल्याकडे तशी प्रथा नाही आहे. अजूनही आपण एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे एकत्र म्हणजे तशी पूर्वी इतकी मोठी म्हणजे बिगर HUF नाही, पण छोटं एकत्र कुटुंब, आई वडील, त्यांची 1-2 मुलं, एखादी बहीण, भले प्रत्येकजण वेगळं असलं तरी एक कुटुंब म्हणून आपण राहतो. कुटुंब संस्था आपल्याकडे अस्तित्वात आहे, त्याच्यावरती मोठा झाला आहे असं मला वाटतं. योग्य आहे का अयोग्य हे येणारा काळ ठरवेल, पण आत्ता जे समाजात दिसतं आहे आणि याला म्हणू की मोठ्या वयापर्यंत अविवाहित राहणारी मुलं आणि मुली यातनं अनेक सामाजिक प्रश्नही पुढे निर्माण होतील. आणखीन एक त्यातला मुद्दा दुसरा एक आहे की वाढत जाणारे घटस्फोट किंवा मोडणारे लग्न, तोही मुद्दा आहे. पुढच्या भागात मी घेईन कदाचित, पण ह्याच्यावरही सुद्धा समाजाच्या धोरणांनी विचार करायला पाहिजे. विशेषतः बरं ज्या मुलाच्या लग्नाचा प्रॉब्लेम आहे त्या आईबाबांची मुलगी त्याच पद्धतीने म्हणते मला हा मुलगा नको, मला पगार करून जास्त आहे. आता ह्याला तुम्ही काय उत्तर देऊ शकला. त्यामुळं हा प्रश्न गंभीरपणे विचार करायला पाहिजे. समाज धुरीलांनी, मुलांनी, लग्नेच्छुक मुलींनी आणि पालकांनी सुद्धा. असं मला वाटतं हा भावी काळात नाही तर ह्या प्रश्नाचं एक वेगळं स्वरूप आवाडावे आपल्यासमोर उभं राहील, ज्यांनी आपली परंपरागत कुटुंब पद्धती आणि तत्पूर्वी विवाह संस्था याचं अस्तित्व धोक्यात येईल काय असंही मला वाटतं. सर्वांनी विचार करावा असं मला वाटतं. आपली मतंही मला जरूर कळवा. 98-220-16-299 फोन नंबर आहे, किंवा त्याच्यावरती मेसेज करा
किंवा arun.godbole009@gmail.com माझा मेल आय डी तेव्हाही मतं कळवा. कारण या विषयावर चर्चा व्हावी असं मला वाटतंय. शेवटी तुम्हाला एकत्र राहायचं किंवा समाज पुढे जायचा तर प्रत्येकाने आपापल्या मताला थोडी मुरवड घालून जुळवून घ्यायची भूमिका घेतली पाहिजे ना. मुलींनी काय आणि मुलांनी काय दोघांनी बघा विचार करा. आदित्यच त्यामुळे उद्या वाढणारे घटस्फोट किंवा मोडणारी लग्न याच्यावरही काही माझे विचार मांडली. तोपर्यंत नमस्कार.